नमस्कार मित्रहो, मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर, जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स कायम शेतकऱ्यांना देत असतो. मित्रहो, पहा, हे वर्ष म्हणजे अल निनोचं वर्ष, ज्याच्यामध्ये ओशियन पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागरामध्ये प्रचंड वातावरणामध्ये बदल झालेला आहे. पाण्याचं टेम्परेचर भरपूर वाढलं असल्यामुळं ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्याच्यामध्ये ड्रॉट परिस्थिती म्हणजे दुष्काळी परिस्थिती, पावसाचे कमी प्रमाण आणि अर्थातच आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात पिकांवर ताण येताना दिसतो आहे. आपण संत्रा फळबागेविषयीचा जर विचार केला तर आपले फळबागायतदार यावर्षी मोठ्या प्रमाणात या समस्येला तोंड देत आहे, कारण मोठ्या प्रमाणात संत्र्यांची व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे की ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे की मोठ्या प्रमाणात झाडामध्ये स्ट्रेस आलेला दिसतो आहे. जेव्हा अशा पद्धतीचा स्ट्रेस येतो तेव्हा हा स्ट्रेस मित्रहो अतिरिक्त आहे, ज्याच्यामध्ये झाडामधील क्लोरोफिल लॉस होताना आपल्याला दिसत आहे. याच्यामध्ये इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड सारखे स्ट्रेस हार्मोन मोठ्या प्रमाणात इथे विकसित होत आहे. मित्रहो, अशी परिस्थिती जेव्हा तयार होते तेव्हा आपल्याला झाडामधून एक्सेस स्ट्रेस काढणे असते. जर तसं नाही केलं तर मोठ्या प्रमाणात झाडं जाण्याचे चान्सेस असते किंवा उत्पादनामध्ये कमी येण्याचे चान्सेस असते. झाडावरची जे फळाची क्वालिटी आहे ते घसरण्याचे चान्सेस असतात. तर मित्रहो, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही संरक्षणात्मक उपाययोजना तिथे करणे आहे. त्याच्यासाठी पहा, एक थोडक्यात मी तुम्हाला नियोजन सांगतो. या नियोजनाचा वापर करून जे आपले यावर्षी झाडं स्ट्रेसमध्ये गेलेले आहे, एक्सेस स्ट्रेसमध्ये गेले आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की बहार नियोजन सुद्धा करणे आहे आणि झाडांना वाचवणे सुद्धा आहे. मग अशा परिस्थितीत आपण हळूहळू काय प्लॅनिंग केलं पाहिजे, तर जेव्हा जमिनीमध्ये हलकासा ओलावा तयार होईल त्यावेळी आपल्याला IBA म्हणजे इंडोल ब्युटॅरिक ॲसिड अशा घटकाचा वापर करणं आहे. साधारणतः 2 ग्राम प्रति 200 लिटर पाणी. त्याच्यासोबत एक चांगल्या क्वालिटीचं, उत्तम क्वालिटीचं पोटॅशियम ह्युमेट, तुम्ही मल्टीप्लायर सारख्या प्रोडक्टचा सुद्धा तिथे वापर करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, तर 200 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 500 ग्राम मल्टीप्लायरचा वापर करा आणि 2 ग्रामचा IBAचा वापर करा आणि याच्या संयोगाने तुम्ही झाडाच्या कॅनोपीमध्ये, झाडाच्या बुडाशी त्याचं ड्रिंचिंग करा, आळवणी करा. यांनी काय होईल तर IBA जो कंटेंट आहे हा जो आपला रूट डेव्हलपमेंटचं काम करतो, त्याच्यामध्ये रूटची डेव्हलपमेंट होते, रूटला प्रमोट करते आणि त्याच्यामध्ये हळूहळू झाडाचा ताण तुटून ऑक्सिन आणि सायटोकायनिन या ग्रोथ हार्मोनचं तिथे बॅलन्स झाडामध्ये होईल आणि हळूहळू झाड रिकवर होईल, म्हणजे स्ट्रेसमधून बाहेर पडेल. तर अशातच आपल्याला हळूहळू झाडांना रेग्युलर आणायचं आहे, त्यांना व्यवस्थित आणायचं आहे आणि झाडांना वाचवायचं आहे आणि नवीन बहाराची सुद्धा तिथे तयार करायची आहे. तर मित्रहो, या दोन्ही घटकाचा वापर करून हळूहळू झाडांना स्ट्रेसमधून काढा आणि ॲग्रीशास्त्राच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही तिथे हळूहळू पुढे जा आणि तसं नियोजन करा. धन्यवाद.